ममता बॅनर्जी यांच्या विरोधात बंड केलेल्या तृणमूलमधील 19 खासदारांनी आपलाच एक गट खरी तृणमूल असल्याचा दावा केला आणि या गटाला मान्यता मिळवण्याची तयारी सुरू केली आहे। तरी घटनातज्ञांनी या दाव्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले। लोकसभेचे माजी महासचिव PDT आचारी यांच्यानुसार अशा प्रकरणांमध्ये अंतिम निर्णयाचा अधिकार लोकसभा अध्यक्षांकडे नव्हे तर निवडणूक आयोगाकडे असतो। आपण याच सगळ्या संदर्भात बोलूया। महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे सर आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। अनंत सर, सध्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये प्रचंड फाटाफूट सुरू आहे, पण हा जो गट बाहेर पडलाय त्यांना आता स्वतःचा तृणमूल काँग्रेस हाच खरा आहे असा पक्ष स्थापन करायचा आहे। नेमका हा घटनात्मक पेच कसा असेल? यामध्ये मला वाटतं की महाराष्ट्राचा जो प्रयोग आहे तो पश्चिम बंगालमध्ये होतोय। कारण यातून असं दिसतंय की तृणमूल काँग्रेसचे 28 खासदार हे निवडून आलेले होते आणि त्यापैकी 20 खासदारांनी एक वेगळा गट निर्माण केलाय आणि तो नॅशनल सिटीझन पार्टी ऑफ इंडिया हा त्रिपुरातला एक पक्ष आहे। त्यामध्ये त्यांनी विलीन करण्याचं पत्र दिलेलं आहे। आता त्याला मान्यता मिळाली की नाही याची मला कल्पना नाही आहे, पण हा एक घटनात्मक पेच प्रसंग असं म्हणता येणार नाही। कारण हा महाराष्ट्रामध्ये जे घडलं तेच एक्झॅक्टली त्याची रेप्लिका बंगालमध्ये तशी दिसते घडलेली। आणि यामध्ये एक आहे की पक्षांतरचा रोग हा महाराष्ट्र संसदीय राजकारणाला, देशाच्या संसदीय राजकारणाला फार पूर्वीपासूनच लागलाय। आपल्याला भजनलाल यांचं उदाहरण आठवत असेल, त्यांनी 40 सदस्यांचा जो पक्ष आहे तो पूर्णपणे विलीन दुसऱ्या पक्षात, भारतीय जनता पक्षात गेलेला होता। त्यामुळे ते आयाराम गयाराम असं एक प्रसिद्ध असं एक वाक्य प्रयोग हा याच्यात उपयोगात आणला गेला। पण एकंदरीत असं दिसतंय की त्यामुळे 1985 साली माननीय राजीव गांधी पंतप्रधान असताना पक्षांतर विरोधी कायदा आला, 10वी अनुसूची दाखल केली गेली आणि 2003 मध्ये माननीय अटल बिहारी वाजपेयी साहेब हे प्राईम मिनिस्टर असताना स्प्लिटची तरतूद काढून टाकण्यात आली, म्हणजे फुटीची तरतूद काढून टाकण्यात आली आणि पॅरा 4 मध्ये फक्त मर्जर म्हणजे डिफेक्शन झालं असेल आणि त्याचं विलिनीकरण दुसऱ्या पक्षात झालं आणि ते 2/3 सदस्य संसदीय पक्षाचे आणि मूळ राजकीय पक्षाचे जर दुसऱ्या पक्षात विलीन झाले तर त्यांचं सदस्यत्व राहू शकतं, अशी तरतूद पॅरा 4 मध्ये 10व्या अनुसूचीच्या केली गेलेली आहे। आणि इथे मला माझ्याकडे जे माहिती आली त्यामध्ये असं दिसतं की नॅशनल सिटीझन पार्टी ही त्रिपुराची कुठलीतरी पार्टी आहे, त्या पार्टीमध्ये हा गट विलीन झालेला आहे आणि तसं पत्र लोकसभा अध्यक्षाला दिलेलं गेलेलं आहे की आय एम करेक्ट। तर हे त्याचा आधार घेऊन, पॅरा 4चा आधार घेऊन त्यांचं सदस्यत्वाचं आता पुढे निर्णय काय लागायचा तो लागेल, कारण शेवटी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाच्या मध्ये जाईलच। तर हा बोला. धन्यवाद अनंत सर, तुम्ही केलेल्या या विश्लेषण